जय भीम. शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे घरात खंडोबा व बाहेर बुद्ध चालणार नाही. बुद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा निर्णय निश्चित केल्यानंतर त्या दृष्टीने समाज प्रबोधन करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली. 14 जानेवारी 1951 रोजी वरळी बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले. त्यात ते म्हणाले की बौद्ध होणे सोपे नाही, म्हणून मी काही नियम करणार आहे. ते नियम जे लोक पाळतील त्यांना दीक्षा दिली पाहिजे. बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुद्ध धम्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही. शिवाय ज्या हिंदूंना धम्मदीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात आणि बुद्ध धम्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात. अशांना बुद्ध धम्मात येता येणार नाही. ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे, बुद्ध धम्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावा. वाटला तर करावा, नाहीतर 12 भाईंची खिचडी करून चालायची नाही. फक्त बुद्ध धम्मच पाळा, इतर काही नाही. 12 मे 1956 रोजी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या नभोवाणी केंद्रावरून मला बुद्ध धम्मच का प्रिय आहे या विषयावर मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की इतर सर्व धर्म ईश्वर, आत्मा, मृत्यूनंतरची अवस्था अशा गोष्टींचा शोध घेतात. बुद्ध धर्मात मात्र ज्या 3 तत्वांचा एकत्रितपणे विचार केला आहे तसा इतर धर्मात दिसून येत नाही. बुद्ध धम्म प्रज्ञा, करुणा आणि समतेची शिकवण देतो. मनुष्याला या पृथ्वीवर सुखमय जीवन व्यतीत करण्यासाठी यापेक्षा वेगळे काय हवे, म्हणून ही 3 तत्वे देणारा बुद्ध धम्म मला आकृष्ट करतो. ही 3 तत्वेच जगाच्या दृष्टीने तारक आहेत. जगाला तारण्याचे सामर्थ्य ना ईश्वरात आहे ना आत्म्यामध्ये. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे गणपती बसवतात, जे गौरी गणपतीची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा आपल्या हरामखोर लोकांसाठी पुनश्च प्रसिद्ध करीत आहोत. नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 2, मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. 5, बुद्ध हे विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो. 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7, मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11, तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन. 12, तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन. 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14, मी चोरी करणार नाही. 15, मी व्यभिचार करणार नाही. 16, मी खोटे बोलणार नाही. 17, मी दारू पिणार नाही. 18, प्रज्ञाशील करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. 19, माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. 20, हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आणि 22, इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.